गोड लागे परी सांगता नये, गोड लागे परी सांगता नये, बैसे मिठी सये आवडीची, वेधले वो येणे श्रीरंग रंगे, मी हे माझे अंगे हरपले, परतेची न दृष्टी बैसली ते ठाई, विसावुनी पायी ठेले मन, वेधले वो येणे श्रीरंग रंगे, मी हे माझे अंगे हरपले, तुकयाचे स्वामी सवे झाली भेटी, तुकयाचे स्वामी सवे झाली भेटी, तेव्हा झाली तुटी मागिलाची, विधले वो येणे श्रीरंग रंगे, मी हे माझे अंगे हरपले, समचरण सरजम सांद्रणी लांबुदाभम जघननीत पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम, सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा, दुसरे कायमाची वाणी मानेल संतासे रंज उचितासे आकोलेया, मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्तां वरिष्ठम, वातात्मजं वानरयुत मुख्यम, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, आत्मरूप गणेशो स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्यात, शरण शरण एकनाथ,
पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग. जगद्गुरु जगदाचार्य देहनिवास श्री तुकोबारायांचा चार चरणाचा त्या गवळणीच्या मनस्थितीचं वर्णन करणारा अभंग आहे. त्या गवळणीच्या म्हणजे ती कोणती गवळण जी हरिनामामध्ये लीन झाली, तल्लीन झाली आणि नामचिंतन करता करता चित्त भगवंताकडे वेधलं गेलं. एवढं वेधलं गेलं की ती गवळण राहिली नाही, ती कृष्णरूप झाली. त्याने एकदा देवाकडं पाहिल्यानंतर नजर बाजूला करूच वाटली नाही तिला. असं पाहून ते रूप मनामध्ये ठसवलं. आणि हे सगळं का झालं तर तिनं शेवटच्या कडेवर उत्तर दिलं, ह्या तुकयाचा जो स्वामी आहे, तुकाराम महाराजाचा जो मालक आहे ना, हे सगळं घडलं कोणामुळे, त्याची भेट झाल्यामुळं. आणि मग परिणाम काय झाला, मी एवढी वेधून गेले, एवढी रंगून गेले की मी राहिले नाही. कळलं असं की नाही मला माहिती नाही. ती काय म्हणते गवळण, मी राहिलीच नाही, मी कृष्ण झाली. चला, आपली काल्याची सेवा आहे, समारोपाची काला. काला म्हणजे समारोप आहे, सांगत आहे. कृपा करून समाप्ती म्हणजे जाऊ नका गड्या. बऱ्याच ठिकाणी म्हणतात बरं का, आज आमची समाप्ती आहे सप्त्याची, तुमची होऊ शकते समाप्ती. नाही बोलू नाही कोणाबद्दल, आपली होऊ शकते समाप्ती, परमार्थाची समाप्ती कधी होणार नाही. झाली नाही, होत नाही, होणार बी नाही. तो अनादिकाळापासून चालू आहे. मग काय म्हणायचं, संपती म्हणायची नाही, समाप्ती. मग काय म्हणायचं, सांगता, समारोप. आणि वारकरी भाषेमध्ये काला. कशाला म्हणतात काला? एकात्मता म्हणजे काला, एक वाक्यता म्हणजे काला, एक विचार म्हणजे काला. पुढचं महत्वाचं बोलू का, सगळ्याचा एक आचार म्हणजे काला. आणि असा जो काला आहे तो वैकुंठात नाही, स्वर्गात नाही, इंद्रचंद्र वरून लोकात नाही, अंतराळात नाही. आणि इथे जो आहे तो कुठं बी नाही. विशेष हा लाभ वैकुंठात नाही, इथं बी कुठे नाही ना, प्रपंचात नाही, बाजारात नाही, व्यवहारात नाही. मग इथे संत संगी. विशेष हा लाभ संत संगी. एक बोलू का, फक्त दोघं लागत आहेत काल्याला, दोघातच काला होतो. कोण? संत आणि देव. एकीकडे देव आहे आणि एकीकडे अनेक संत आहेत. या दोघालाच काला करता येत. आणखीन कोणा बोलतो, एकट्या देवालाही काला करता येत नाही आणि एकट्या संतालाही काला करता येत नाही. काला करते संत जन. परमात्मा त्याच्या सोबत आहे. आणि जिथं संत बी नाही आणि देव तर नाहीच नाही, आणि ते जर काला करायचा प्रयत्न केला ना बाप्पा, करू बी नका. जर तिथं काला करायचा प्रयत्न केला ना तर करायची गरजच नाही, अगोदरच कालवा काली होऊन जाते. जिथं कालवा काली होऊन जाते तिथं काला काय करणार आहेत आपण. काला शब्द सांगू, अर्थ सांगू तुम्हाला. काला शब्दाचा अर्थ सांगतो सोप्या भाषेमध्ये. आपण व्यवहारातला अगोदर काला बघू. व्यवहारातला सांगू का सर? दूध भाकरीचा काला, वरणपोळीचा
काला व्यवहारातला सांगता अगोदर, नंतर सांगेन तो अध्यात्मातला. काला याचा अर्थ काय? दोन वस्तूचं मिश्रण म्हणजे काला, हा अपुरा अर्थ झालाय. दोन वस्तू एकमेकात मिसळल्या म्हणजे काला, हा अर्थ पूर्ण नाही झाला. मग दोन वस्तू एकत्र येऊन दोन्ही वस्तूचं पूर्वीचं अस्तित्व नष्ट होतं, त्याचं नाव काला. सांगू जरा समजून. वरणपोळीचा काला कसं काय झाला आता सांगतो मला. डब्यामध्ये पोळ्या आहे, पातेल्यामध्ये वरण आहे, बरोबर आहे. पोळ्या बारीक चुरल्या आणि वरण टाकून एकत्र करून घेतलं. आता मला सांगा, वरण म्हणता का पोळी म्हणता? काय कारण? वरण वरण राहिलं नाही आणि पोळी पोळी राहिली नाही. काय झालं? तसं दूध भाकरीचं आहे. तोपर्यंत दूध स्वतंत्र आहे, भाकर स्वतंत्र आहे. पण भाकर बारीक चुरली, दूध टाकलं, आता दूध राहिलं नाही आणि भाकर राहिली नाही. काय झालं? काला. तसं आम्हाला काला करायचा आहे. तो आमचं अस्तित्व नष्ट झालं पाहिजे, आमचं पूर्वीचा जीवपणा आणि अज्ञान गेलं पाहिजे आणि देवाचा आनंद मिळाला पाहिजे. त्याचं नाव काला आहे. आता इकडे येतो अध्यात्माकडे. इकडचा काला कसा आहे? 3 प्रकारचा आहे. वस्तुनिष्ठ काला, साधनेचा काला आणि अध्यात्माचा काला. वस्तुनिष्ठ काला म्हणजे लाया घ्यायच्या, गमेल्यात किंवा हंडीत टाकायच्या आणि सेवा झाल्यानंतर सगळ्याला प्रसाद म्हणून वाटून द्यायच्या. त्याची बी काय किंमत राहू? कुणाची? लायाची. एरवी त्याला माणसं घेत नाही, गिराईक दुकानातून कोणी घेत नाही. तुम्ही अजून पहा, लेकीत लग्नात कधी लाया घेतल्या का? 4 क्विंटल लेकीच्या बापानी? अजिबात नाही. बरोबर अडीने कधी मागणी केले का आम्हाला 2 क्विंटल लाह्या द्या म्हणून? काही संबंध नाही. पण त्या लाहीला किंमत कधी येते सांगतो तुम्हाला. त्या लाहीला किंमत कधी येते? हरिचिंतनातून आल्यामुळे. त्या लाहीला किंमत कधी येते? हरिचिंतनातून आल्यामुळं. पण लाहीला एक विनंती आहे, माय हरिचिंतनात ही जरा. लाहीला म्हणतो मी, तुम्हाला नाही म्हणत, लाह्याला म्हणतो मी. आणि एक बोलू का? तुम्ही आम्ही म्हणजे लाह्याच आहोत. स्त्री असो पुरुष असो कोणी असो, तुम्ही आम्ही लाह्याच आहोत. विनंती आहे लाह्याला, हंडीकडे या. किंमत वाढेल, मत वाढेल, आनंद वाढेल आणि सुखही वाढेल. जोपर्यंत लाही गुणीमध्ये आहे ना आणि दुकानात आहे ना, काही किंमत नाही त्याला. लय तर लय काय म्हणून लाह्या द्या, मुरमुरे द्या बस. पण त्याच लाह्या जर इथं आणल्या, दही टाकलं, हंडीत किंवा घमेल्यात घेतलं, हरिचिंतन केलं, तर तुम्ही आता लाह्या म्हणता का त्याला? काय म्हणतात? प्रसाद. लाह्याचा प्रसाद झाला कधी? हरिचिंतनात सामील झाल्यामुळं. पुन्हा एकदा लाह्याला विनंती करतो की सामील व्हा, दुरून पाहू नका. मला वाटतं तुमचं एक घोषवाक्य आहे राजकारणातलं, पाहता काय सामील व्हा. तसं इकडे बोलतो, दुरून पाहता काय सामील व्हा, आनंद घ्या, सुख घ्या आणि प्रेमाची मिळकत कमवा. बरं, लाह्या घेतल्या ना तर त्या सरळ लाह्या चालत नाही इकडे संप्रदायामध्ये, बिलकुल चालत नाही. काय करायचं? लाह्या कडक आहेत आणि कडक झाले त्याला लाई म्हणत बी नाही कोणी. अगोदर काय म्हणू, जर ते नरम झाले त्याला भात म्हणतील. मग लाह्या कधी म्हणतो आपण? कडक झाल्यानंतर. लाही कडकपणा सोडत नाही आणि कडक राहणं हा लाहीचा स्वभाव आहे. पण इथं आमची अडचण आहे गाड्या संप्रदायामध्ये, इथं कडकपणा चालत नाही. माझा 40 वर्षाचा अनुभव आहे. संप्रदायामध्ये जे कडक होऊन आले बोलू का प्रसाद महाराज? आणि तुम्हालाही अनुभव आहे, तुम्ही बाहेर फिरताय. खोटं आहे का आगमन भाऊ? जे संप्रदायामध्ये कडक होऊन आले ते धडक थप्पीला लागले. इथं काय पाहिजे? नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. हो, स्वतःचा मोठेपणा स्वतः घ्यायचा नसतो, तो लोकांनी द्यायचा असतो. हो, मग आपण इथे आपला अहंकार मिरवायचा नाही. आपलं इथे फक्त मेहनत सेवा करत राहायची. आमची मुद्दा कोणता होता? लाही कडकपणा सोडित नाही आणि इथे कडकपणा चालत नाही. आता काय करावं? आता लोक म्हणजे लाह्याला द्यायला सोडून, मग जर त्या कडकपणा सोडित नाही ना, द्यायला काढून. सगळा कुटाणा तर लाह्यासाठीच नाही येऊ.
एवढा खर्च करताय गावगाव, कॉलनी कॉलनीत, जिल्ह्यात, महाराष्ट्रात आज वेळ दिला जातो. 7 दिवस 8 दिवस खर्च केला जातो, सेवा केली जाते. कशासाठी? लायासाठीच कोटा नाही हो सगळा. एवढा असून जर लाया कडकपणा सोडित नसतील तर मग लायाचं दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. मग त्याच्यावर काय केलं? संतांनी एक पर्याय काढला. कोणता? वरून दही टाकणे. तुम्ही अजूनही पहा आणि शब्दाकडे लक्ष द्यायचा. आणि मला माहित आहे जाणकार श्रोते आपल्या कॉलनीतले, आणि तुम्हाला नेहमी संदेश असतो, महाराज कोण आहे ते पाहू नका, कसा नटलेला आहे ते पाहू नका, तो काय बोलतो कसं बोलतो हे ऐका. कारण कीर्तनात पाहण्यासारखं काय नसतं, ऐकण्यासारखं असतं. महाराज कसा कपडे घालून येतो हे पाहू नका, त्यानं कसं मेकअप केलं, चुकलो कमी झाला नाही करते मेकअप म्हणून म्हणतो मी, कशाला बोलायचं कोणाला, ते पाहू नका. त्याची उंची किती आहे शरीराची ते पाहू नका, वैचारिक उंची पहा. आणि एक बोलू माफी मागून तो कोण्या जातीचा आहे ते बी पाहू नका. किंवा वारकऱ्यांनी कधी जात मान्य केलीच नाही. एका जनार्दनी नाही याता याती, सुखाची विश्रांती हरी संगे. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्रे. आमच्या संतांनी कधी जातीभेद पाळलेला नाही. तुम्हाला पाळायचं तर पाळा राजकारणात तिकडं, पण इकडे येत असताना कृपा करून राजकारणाचे खेटर बाहेर सोडा आणि मग मंदिरात या, मग मंडपात या. कारण जातीला महत्व नाही, आचरणाला महत्व आहे. शरीर रचनेला महत्व नाही, वाणीला महत्व आहे या संप्रदायामध्ये. म्हणून आमच्या वैष्णव संतांनी कधी जात पुढे केली नाही. आणि जे जात पुढे करतात ना, आजही सांगतो तुम्हाला, आणि संदेश आहे माझा, चॅनल का असत नाही, मी बोलायला बी येत नाही, कारण मी डरपोक नाही ना. काही आमच्या महाराज चॅनलवर नको लावू, चॅनल नको लावू, मला प्रश्न विचारतील, मला फोन येतील, माझ्यावर केस करतील. भेटतो कमून, तू तर मालकाचा नोकर आहे ना, आणि तुझा मालक जगाचा मालक आहे ना, भेटतोच काय. जो या संप्रदायामध्ये जात घेऊन पुढे येतो, डबल बोलतो, जो या संप्रदायामध्ये जात घेऊन पुढे येतो तो पुढे जातच नाही. आणि जी कीर्तनकार मंडळी उभे राहून इथं सांगतात की जातीचं महत्व नाही आणि त्यांची सुद्धा जात जात नाही, बाकीचे तर सोडा, सांगणारे जात नाही. आणि कितीही प्रयत्न केले तरी जी जात नाही, कितीही प्रयत्न केले तरी जी जात नाही त्याला काय म्हणायचं? जात. आणि ती गेल्याशिवाय संप्रदायामध्ये आनंद नाही. आम्हाला अभेद अवस्था प्राप्त करायची. तो का म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, भेद नाही. आमच्या साधू संतांनी सगळ्याला आवाहन केलं, बाप्पा जाती बाजूला टाकून द्या आणि माणूस म्हणून इथे या, आणि कोणीही या, या रे लहान काला आहे. अभेद अवस्था म्हणजे काला, भेद नाही म्हणजे काला. कोणता सांगितला? वस्तुनिष्ठ काला. लाह्या घ्यायच्या
घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ दही टाकून लाह्या. काही लोकांनी आक्षेप घेतला बरं का, लाह्यावर दहीच का टाकायचं. मला वाटतं आपल्या महाराष्ट्रात बहुतांश लोक असे, त्यात मराठवाड्यात असे लोक आहेत भजन कमी ना आक्षेपच ज्यादा. तुम्हाला अनुभव असेल ना, भजनाचा पत्ता नाही पण आरोप करणं आक्षेप घेणं ना, सेवेचा पत्ता नाही असं कमून आणि ते तसं कमून पंचायतीच ज्यादा. उत्तर द्यावं लागते बाप्पा दही का टाकायचं आहे. संतांनी उत्तर दिलं लाई स्वभावता कडक आहे, कडकपणा इथं चालत नाही. संतांनी पर्याय शोधला, वरून दही टाकलं आणि एकत्र केलं. आता एक विचारू का, फायदा आमचा लाईवर दही पडलं रे पडलं. ऐकताय ना तुम्ही, आणि फक्त ऐकाच. हो ना, लय कल्याण होईल तुमचं. ही माझी वाणी नाही, संतांची वाणी आहे, शास्त्राची वाणी आहे. लाहीवर दही पडलं की लाही नरम होते, तिचा कडकपणा जातो. आता काय लाया मागू दही अंगावर पडून जर नरम होत नसतील, काय निष्कर्ष आहे पवार सर? नाही, आता एरवीचा नियम आहे दही अंगावर पडे की लाही नरम होती, पण काही लाह्या दही अंगावर पडून नरम होत नसतील तर दोष दह्याचा आहे का? बोलू, लाह्या म्हणजे आपण आहोत आणि दही म्हणजे परमात्म्याचा आनंद आहे, परमात्मा आहे. दोष दह्याचा आहे का? दही अंगावर पडून लाही नरम होत नसेल तर दोष दह्याचा आहे का? नाही. उत्तर देऊ का माफी मागून? भीतच नाही, नक्की लाही डुप्लिकेट आहे. दुसरा काला साधनेचा आहे. दुसरा काला कीर्तन, प्रवचन, कथा, गायन, वादन, हरिपाठ, काकडा, जो आपल्याला ताला स्वरातला गुण दिला आहे ती साधना आहे. हो, साधना आहे, कला म्हणू नका. आपल्या बऱ्याच भागात याला शब्द वापरतो कला. आम्ही नेहमी निघलो, गाडी निघली का लोक विचारतात अण्णा कुठे निघाली? अमुक गावाला. बरोबर, कीर्तन काय तिथं? म्हणलं हो हो. कोण कोण कलाकार आहे तिथं? त्याला समजून सांगायला लागत असतं, कलाकार तमाशात असते, सत्यात गुणवान असते. ते म्हणतात काय फरक आहे? गाणं वाजणं ते त्यांचं बी आहे आणि गाणं वाजणं यायचं बी. काय फरक आहे? कलाकार गुण काढलाही फरक आहे, कलेत आणि गुणातलाही फरक आहे. सांगू, कलेची किंमत सांगितली जाते. आणखीन बोलू का? कलेचा सौदा केला जातो आणि गुणाची किंमत होऊ शकत नाही. सौदा काय करताय? याला कला म्हणू नका, साधना म्हणा. हरिनामाचा खिचडी काला हरिनाम घ्या, कल्याण करून घ्यायचं ना. मग एक काम करा, त्यात प्रेम टाका, प्रेम टाका. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. त्या हरिनामामध्ये, भजनामध्ये, सेवेमध्ये प्रेम असू द्या. प्रेम बघा किती आनंद आहे. हा, मी कथेतही सांगितलं, एक सूत्र आहे, आपल्याला जे पाहिजे ते लोकांना द्या. चांगलं, तुम्हाला प्रेम पाहिजे ना, अगोदर लोकांना द्या, लोकांना द्या. आज एक बोल उदाहरण किती आहे. जर इमानदारीनं प्रेम दिलं ना, इमानदारी सुद्धा मुद्दाम घातलाय मी. तोंड चोपडेपणा जास्त वाढत चालला कीर्तनात. आमचा तोंड चोपडेपणा वाढत चालला. पैशावाला पाहिलं का भाऊ भाऊ करायचं कीर्तनात सुद्धा. त्याला मोठे माणसं आहेत, हो सावकार माणूस आहे. काय जेवू घातलं, काय पोळ्या होत्या, काय भाजी होती, वरून काय तूप टाकलं. हे कीर्तनाचा विषय का? भिकार धंदा सोडणारे तोंड चोपड्या. आणि का आम्ही तोंड चोपडे? त्याचं भाऊले चांगले आहेत, तेले चांगले आहेत, आमचा अध्यक्ष बी खूप चांगला आहे. आणि आता सगळी कंपनी आमची भजनी मंडळी, मसवले महाराज असो, आणखी सगळी कंपनी असो, कॉलनीचे लोक असो, कार्यकर्ते असो, मी यांचं तोंड कमून धरतो, याला मोठेपणा कमवून देतो. माझ्याबद्दल म्हणजे यांच्याबद्दल माझ्या मनात काही मोठेपणाच्या भावना नाही, पण मी काय मोठेपणा देतो? यांना चांगलं हागाव पाकिटामध्ये, ते मी घ्यावं म्हणून.
विठाला विठाल. मी मुद्दाम राऊत बाबाचा शब्द वापरलाय. हरिभक्तपरायण गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत. आणि असं बोलणारे माणसं राहिलेत नाही हो. तोंड चोपडे झाले. कशाबद्दल बोलत होतो? हरिनामाचा खिचडी काला प्रेमे प्रेमे प्रेमे. तुम्हाला जे द्यायचं लोकांना द्या, पण प्रेमात भिजून द्या. आनंद मिळेल तुम्हाला बी, लोकांना बी, आणि जीवनात जिकडे तिकडे आनंद मिळेल. एक बोलू का? पखवाज द्यायचा तुम्हाला वाजून लोकांकडे, तसा नका देऊ, नुसता प्रेमात भिजून द्या. हात वाजवतात, हात बोल काढतात, आणि त्यात जर प्रेम टाकलं ना, अनेक फायदा आहे. तुम्हाला गायन द्यायचं लोकांना, मग ते नुसतं देऊ नका, प्रेमात भिजवून द्या. कथा द्यायचे लोकांना, नुसते देऊ नका, प्रेमात भिजवून द्या. हरिपाठ काकडा द्यायचा, प्रेमात भिजवून द्या. आणि कीर्तन द्यायचं लोकांना ना, सांगायचं, नुसतं सांगू नका, प्रेमात भिजवून द्या. किती आनंद मिळतो. आणि त्या प्रेमाचा मोजमाप नाही. सांगू फायदा? मी जर तुम्हाला इमानदारीनं प्रेमानं देवाणघेवाण केलं, मी एकटा आहे, तुम्ही किती आहेत? शेकडो लोक आहात. आणि मी जर तुम्हाला प्रेम दिलं, तर मला तुमच्याकडून जे प्रेम मिळेल ना, ते 100 पटीनं जास्त मिळेल. किती फायदा आहे हो, किती फायदा आहे. आम्ही प्रेम बी देतो, पण वरून वरून जय हरी, वा तुमच्यासारखा माणूस नाही, व जय हरी तुमच्यासारखा गायक नाही, जय हरी तुमच्यासारखा वाजवणार आहे. कहो रे चोपडेपणा करतो. एक बोलू, प्रेम करा, पण ओरिजिनल. खरा साधू सांगू का? खरा संत सांगू? कोण आहे? या असं या बाजूला थोडंसं बरोबर इकडे. खरा साधू, खरा संत आणि ओरिजिनल सज्जन कधी ओळखायचं सांगू तुम्हाला? सुद्धा सोपं आहे. किती अभंग पाठ केले याला महत्व नाही, किती पाठांतर झालं याला महत्व नाही, किती तालस्वर आहे याला महत्व नाही. प्रेम आहे का? आणि त्यातल्या त्यात 3 सूत्र त्यांनी सांभाळायचे. जे मनात आहे ते तोंडात. अजून लक्षात घ्या, माझं बोलणं लक्षात घ्या. जे मनात आहे ते तोंडात, आणि जे तोंडात आहे ते वागण्यात. झाला साधू, झाला संत, झाला सज्जन. सुभाषित सांगू, आपल्या मनामध्ये जे आहे तेच तोंडात, म्हणजे बोलण्यात, आणि जे बोलण्यात ते वागण्यात. झाला सज्जन तो. विडाला विठ्ठल. आता सुभाषित सांगतो, यथा चित्त तथा वाणी, बोले तैसा चाले. यथा चित्त तथा वाणी, यथा वाणी तथा क्रिया. झाला सज्जन. डाग नाही त्याच्या जीवनामध्ये. पण एक बोलू, आम्ही लय हुशार माणसं आहे. मनात एक, लक्षात घ्या आमची तारा, मनात एक नाही. इथं नाही बरं कोणी तसं, तिकडचं सांगतो आमच्या गावाकडचं, हो ना. मनात एक, बोलण्यात दुसरंच, बोलण्यात दुसरं, करण्यात तिसरंच. म्हणून आम्हालाही सुख मिळेल ना बाप्पा. लोकांचं राहू द्या काय व्हायचं ते, पण आम्ही घरी बेचैन आहोत. इथे तुम्ही तुम्हाला मिळू शकतो, मी इथे मी हसू शकतो तुमच्या समोर. आणि एक बोलू का, फोटोत हसणं वेगळं आणि जीवनात हसणं वेगळं. मी सांगितलं साधनेचा काला. आता 3रा नंबरचा काला आहे अध्यात्माचा काला, जीव शिव ऐक्याचा काला. जीव इकडे आहे, देव तिकडे आहे, मध्ये माया नदी आहे, भवसागर आहे, भव नदी आहे, आणि ती आपल्याच्यानं पार होऊ शकत नाही. देवाची मदत घ्यायची, देवाची मदत घ्यायची. एक बोलू, देवाचं भजन करायला, देवाची सेवा करायला सुद्धा देवाचीच मदत लागते. एक प्रश्न विचारू का? सूर्याला पाहायला कोणती बॅटरी लागती? टॉर्च. आता सूर्य नाही बा, इथं मावळून गेला, पण त्याला कोणता लाईट लागतो? भगवान भाऊ तुमचा हे असा, त्याला दिसेल का सूर्य? नाही. मग सूर्य पाहायला कोणाची मदत लागेल? सूर्याचीच, सूर्याचीच. तसं देवाचं भजन करायला कोणाची मदत लागते? देवाचीच. आणि आमच्या संतांनी ती घेतली. आता मज साहे येथे करावे देवा, देवा माझी खूप इच्छा आहे तुझी सेवा करायची. देवा
माझी खूप तळमळ आहे तुझी सेवा करायची. हो ना, तू काय कर, मला मदत कर. हो ना, काय झालं, खूप इच्छा आहे माझी, पण ही गोवापुडी मध्ये येते. महाराज म्हणले बरं का, हो ना, तुझी घे सेवा. 2 घंटाभर तुमची बसा, मध्ये बोलू नका. तुझी घे सेवा सकळ गोवा उगवणी. महाराज काय म्हणले, ही गोवापुडी अडचण आणती म्हणून मला सेवा करता येत नाही. 100% चुकीचं बोललोय मी. त्या शब्दाचा अर्थ उलटा लावलाय. गोवा शब्दाचा अर्थ पुडी नाही हो. तेव्हा पुडी होती का अभंग झाला तेव्हा नाही ना. मग गोवा म्हणजे अडचण. तुझी घे सेवा सकळ गोवा उगवण देवा, ही माझ्या मार्गाची अडचण दूर कर आणि तू माझा दर्शन दे, माझ्याकडून सेवा करून घे. गोवा म्हणजे अडचण. भगवंताच्या दर्शनासाठी झाला जी अडचण असते ना, आणि ती जी अडचण निर्माण झाली तर त्याला देव भेटू शकत नाही. तेने पडे गोवाने कल्पनेपासून कल्पीला अध्यात्माचा काला, जीव शिव ऐक्याचा काला, जीवाला दुःखातून मोकळं करणारा काला, जीवाला ब्रह्मानंद देणारा काला. तिन्ही काळी तुम्हाला सांगितले. भगवान परमात्म्याचं वर्णन करायचंय पण कुठलं बी नाही, फक्त गोकुळाचं. काल्याच्या कीर्तनाचा नियम आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. 2 शब्द महत्वाचे, देव आणि गोकुळी. चरित्र कोणाचं बी नाही, देवाचं. हो ना, आणि कुठलं बी नाही, गोकुळाचं. हा त्याचा अर्थ होतो. भगवंतांनी बाळलीला केली, गोकुळात गेले, आनंद दिला आणि सुखही दिले. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही. मला एक प्रश्न विचारायचा हो तुम्हाला सगळ्याला. भगवान श्रीकृष्णाचा अवतार आणि परमात्मा येतो कधी? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. येऊन काय करतो? परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जर कधी कधी धर्माची ग्लानी झाली, अधर्म जर वाढायला लागला ना, तर देवाला या लागते. येतो देव. आणि मला वाटते ती जवळ आली कुणी वेळ आता. ती वेळ जवळ आली. अत्याचार वाढला, अनाचार वाढला, बलात्कार वाढला, भ्रष्टाचार वाढला रे वाढला. याची शिक जर पोचली, धर्म कमकुवत झाला ना, देव येऊन सगळ्याला शिक्षा करतो, यात तीळ मात्र शंका नाही. आता आपण सरळ प्रश्न विचारतो मी. कृष्णाचा जो अवतार झाला तो अधर्माला गाळण्यासाठी झाला, अहंकारला मारण्यासाठी झाला. आणि कोणाला मार, आता नेमकं व्यक्ती रूपांतर पडतं. कृष्णाचा अवतार कुणाला मारण्यासाठी? कंसाला. कोणी? लेकर सुद्धा सांगतील ना. कृष्णाचा अवतार कुणाला मारण्यासाठी? कंसाला. आणि कंस कुठे राज्य करतो? मथुरेला. बरोबर आहे की नाही? आता इतिहास सगळा माहिती आपल्याला. बरं, राज्य बी कसा करतो? बापाला जलात घालून. कंसाचा बाप उग्रसेन, त्याला गादीची हौस होती. बापाला जलात कोणलं आणि गादीवर बसला. कोण? कंस. आजही मायबापाला जे त्रास देतात ना, समजायचे कोण येते? मी म्हणलो नाही बरं का, तुम्ही म्हणले. कंस धरायचे ते. मग मी काय म्हणतो, जिथं कंस आहे त्याला मारत, तिथे जाऊ ना मथुरेला. गोकुळात काय करतो देव? काम सोडून बिल्ले हाकलो.
ज्या कामाला माणूस निघाला ते काम डायरेक्ट जायचं. कोर्टात असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, बँकेत असो, पहिलं काम आपलं उरकून घ्यायचं, बाकीचे नंतर पाहिजे. तसं कीर्तनकार जर काळ्याच कीर्तन निघाला का तर मग त्या डायरेक्ट काळ्याच्या ठिकाणी यावं का मध्ये होडा खात बसावं. धोरण धरलं पाहिजे. धोरण. गाडीला किती गिअर असते? जनरली 4, नंतर वाढला एक 5वा, आणि आता पुन्हा एक वाढला 6वा. सुधारणा होत चालली गाड्याची. आपली होय ना अजून, आपली होय ना गाडी सुद्धा. 5, 6 गिअर आहेत गाड्याला. तसे आपल्याला असं आपल्याकडे बी पहिला गिअर, त्याला हळू चालणं, त्याच्यापेक्षा स्पीड वाढवणं, बोलणं, करणं, 4था गिअर, 5वा गिअर, 6वा गिअर, सगळं असो का. पण याच्यात एक गिअर लय महत्वाचा आहे बरं का, सांगू तुम्हाला. धोरण गिअर. बरोबर आहे का नाथबाबा? का या सगळं नसतो, माणसाला फक्त धोरण पाहिजे. धोरण म्हणजे समय कळायला पाहिजे, परिस्थिती कळली पाहिजे, समोरचा माणूस कोण आहे हे कळायला पाहिजे. याला म्हणते 5वा 6वा नाही, ह्यो गिअर, ह्यो धोरण गिअर. विठाला का गेला सांगू. तिथे जी मंडळी होती गोकुळामध्ये, ते पूर्व आश्रमीचे ऋषीमुनी होते. त्यांनी देवाकडे प्रार्थना केली, भगवंता आम्ही तपश्चर्या करतो आणि आम्हाला थोडा वेळ फक्त तुझं दर्शन होतं, नंतर संगती लाभत नाही. आमची एक विनंती आहे देवा, काही काळ तरी तुझी संगती आम्हाला लाभू दे, आनंद मिळतोय. आपल्याला बी संगती द्यायला बी आले नेते आता. विठाला आणि आमच्या त्याच अपेक्षा असतात ना बाप्पा. आम्ही सामान्य माणसं आहेत, तुम्ही सुद्धा आले पाहिजे. तुम्ही धुरंधर माणसं आहात, तुमच्याकडे या जगाची थोडी तरी कोपऱ्या कापऱ्याची सत्ता आहे, तुम्हाला एक पद दिलेलं आहे आणि आम्हाला त्याच अपेक्षा आहे. धर्माला राजकारणाचा आश्रय असावा, धर्माला राज्याचा राजकारणातील आश्रय असावा. तुकोबाराच्या गाथ्याला, तुकोबाराच्या भजनाला छत्रपतीचा आश्रय होता. आणि महाराज म्हणायचे बरं का हमेशा त्यांना, छत्रपती तुमच्याकडे तलवारीची धार आहे, आपण एकत्र येऊया. आलोच पाहिजे, तर जगाचं कल्याण होईल, राज्य चालवलं जाईल. तुम्ही एकच करा, फक्त तुमची धार चांगली ठेवा. तुमच्याकडे काय आहे? तलवारीची धार. आमच्याकडे काय आहे? विण्याची तार. धार आणि तार जर एकत्र आली ना तर सगळा जोकाला आनंदच आहे आणि दुष्टाचा नायनाटच आहे. मी गोकुळात गेलो होतो तुम्हाला घेऊन, हो थोड्या वेळासाठी, आणि चलाच गोकुळामध्ये काही काळात तरी गोकुळात चला. ना परमात्मा गोकुळात का गेले? ते ऋषीमुनी होते, आम्हाला संगती लावू द्या. देवानं सांगितलं तिथं अवतार घ्या. तिकडे ऋषीमुनी अवतरीन झाले, कोणी पुरुष कोणी स्त्रिया, कोणी मुलं कोणी मुली. जरा पुढे बोलू, कोणी गाई कोणी वासर. जरा पुढे बोलू, कोणी पशु कोणी पक्षी. जरा पुढे बोलू, कोणी वृक्ष कोणी पाषाण. जे व्हायचं ते झाले, जेणेकरून आम्हाला भगवंता संगती लाभावी. आणि त्या निमित्ताने परमात्मा तिथे गेला होता संगती. ते काय म्हणले? आपल्याला कंस मारायचाच आहे, बरोबर आहे ना? कंस मार, त्यासाठी आपण आलेलो. पण आता हे लोकांची ज्या कामना आहेत, कोणत्या भक्त मंडळीच्या, सज्जनाच्या, यांचं प्रेम आहे, देवाणघेवाण, अगोदर हे करू आणि नंतर ते करू. हा ना, गोकुळात जाऊन प्रेमाची देवाणघेवाण करणं. प्रसाद महाराज, चांगलं काम का वाईट काम? चांगलं काम. मोठ्यानं बोला, माईक चालू ठेवायचा. चांगलं काम का वाईट काम? चांगलं काम. आता मथुरेत जाऊन मारामाऱ्या करणं चांगलं काम का वाईट काम? मृदंगाचार्य, वाईट काम. माणसाने चांगलं काम अगोदर करा का वाईट काम अगोदर करा? भजन अगोदर करा का भांडणं अगोदर करा? का भांडणातच भांडणं करा? कुठोर प्रगती चालली मायबाप, भोगावं लागेल आपल्याला, चुकणार नाही. नियती माफ करायची नाही. मी कोण मालक आहे बोलणारा? मालक वरून बघतोय, त्याला सगळं कळतंय. न सांगता तो माग कळव येते अंतर. आपण वरून किती गोड बोलतो हे आपल्याला कळतंय, आतला भाव कळत नाही, पण त्याला आतलं कळतंय. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची.
म्हणून भगवान परमात्मा कंसाचं काम नंतर पाहू, इकडे गोकुळामध्ये आले आणि प्रेमाची देवाण घेवाण केली, सुख दिलं. किती सुख दिलं मोजमाप नाही. कोणीच्या सुख अंत पार नाही देखा, अंत पार नाही देखा, पार कृष्ण नंदागरी, पार कृष्ण नंदागरी, अंत पार एवढं सुख दिलं, एवढं सुख दिलं. विशेष म्हणजे गवळणीला घेतलं त्यांनी. भगवंतांनी प्रेम जे दिलं ना सगळ्याला, तर त्या गवळणीचा वाटा जास्त आहे. त्याचं कारण सांगू तुम्हाला, जे गवळणींनी प्रेम केलं भगवंतावर, एवढं कोणालाच करता आलेलं नाही. देव लोकांच्या सभेमध्ये एकदा प्रश्न विचारला नारदजीला, तुम्ही तिन्ही लोकांमध्ये गमन करणारे आहात, नारदजी आम्हाला एक उत्तर द्या, भगवंतावर सर्वात जास्त प्रेम करणारे कोण आहे? नारदजीने उत्तर दिलं, त्यांचा स्वतंत्र ग्रंथ आहे, नारद भक्तिसूत्र नावाचा ग्रंथ आहे. त्यात सांगितलं त्यांनी, यथाव्रज गोपिका नाम, गवळणीय देवावर जेवढं प्रेम केलेलं आहे तेवढे कोणी नाही. जीवाची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझ वासुनी केशवा, अनुनावडे. प्रपंच सोडला नाही त्यांनी, उद्योग बंद केला नाही, पण भजन बी बंद केलं नाही. आणि सकाळी उठून मंदिरात जायच्या. मंदिर कोणतं होतं त्यावेळेला? मंदिर कोणतं होतं? नंदराजाचा वाडा, यशोदा मातेचा वाडा. कारण तिथं परब्रह्म अवतीर्ण झालं होतं आणि गवळणीने ओळखलं होतं. म्हणून सकाळी जाता येता, धुणं धुवायला जाताना, पाणी भरायला जाताना त्याचं दर्शन घ्यायचं. भक्ती आणि प्रेम सांगू कसं होतं. त्याला पाहून गवळण घरी आली आणि काम करू लागली, मग सासूकडे पाहू दे, त्याला सासू दिसलीच नाही, कृष्ण दिसला. पाहण्याचा परिणाम आहे. नंदाजावाकडे पाहिलं, नंदाजावा दिसल्यात नाही, कृष्ण दिसला त्यांच्यामध्ये. देरा भायाकडे पाहिलं, कृष्ण दिसला. जरा बोलू. नवऱ्याकडे पाहिलं तर कृष्ण दिसला. आणि हे सगळं बाकीच्या नाही झालं. बायको नवऱ्याकडे पाहिलं, कृष्ण दिसला. नवऱ्यानं बायकोकडे पाहिलं, कृष्ण दिसू लागला. किती आनंद असेल, किती सुख असेल. आता पुढे बोला. ते काम करताना कृष्ण, भजन कृष्णाचं. आणखीन कुठलाही उद्योग करू दे घरातला, धुणी भांडा असू दे, स्वयंपाक असू दे, भजन सोडलं नाही. आणि ते भजन इकडचं युपी मधलं आहे. आपल्या महाराष्ट्राचं भजन वेगळे, रामकृष्ण हरी, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे आहे. पण त्या गवळणीचं भजन सांगू का? गवळणीचं त्यांच्या भाषेतलं. मेरे राधा रमन गिरिधारी, गिरिधारी मेरे राधा रमन गिरिधारी, गिरिधारी मेरे राधा रमन गिरिधारी, मेरे राधा रमन गिरिधारी, गिरिधारी मेरे राधा रमन गिरिधारी, गिरिधारी गवळण यमुनेकडे गेली, धुणं धुतलं आणि परत येताना कृष्णाला डोळे भरून पाहिलं आणि तिला आनंद झाला, सुख झालं, प्रेमही मिळालं. तर चेहरा खुलला. ती तिकडून येते, इकडे चालल्या, रस्त्यामध्ये भेट झाली. म्हणजे का झालंय चेहरा खुलला? नवऱ्याने दागिने केले का? म्हणजे उतारला दागिन्याचा. माझा खरा दागिना कोण आहे? माझं कुंकू आहे. माझा खरा दागिना कोण आहे? माझे पती आहेत आणि ते आनंदात आहेत. मग खुल्ली कसा एवढी तुझी वृत्ती?
ती म्हणले ग खरा आनंद का झाला सांगू, आनंदाचं कारण सांगू. अहो त्या कृष्णाला पाहिलं आणि इतकं जीवन माझं धन्य झालं. पारमार्थिक भाषेत म्हणते गोड झालं. म्हणलं किती झालं सांगता येत नाही. गोड लागे खोलला. अगं कृष्णाला पाहिलं येता येता आणि आनंद मिळाला, प्रेम मिळालं, धन्य झाले. अगं माझं जीवन गोड झालं. किती गोड झालं सांगता येत नाही. एक बोलू, परमार्थाची गोडी सांगताच येत नाही. परमार्थाची गोडी सांगता येत नाही. व्यवहाराची सांगता येते. व्यवहाराची गोडी चहा कसा झाला, गोड झाला. कशामुळे झाला, साखर टाकल्यामुळं. बरोबर नाही. पोळी कशी झाली, गोड झाली. कशामुळे झाली, गोडामुळे झाली. एक बोलू, गोडामुळे पदार्थाला गोडी येते, साखर टाकल्यामुळे पदार्थाला वस्तूला गोडी येते. पण माझा फरक बोलायचा आहे का, पदार्थाची गोडी जिभेला आहे. पदार्थाची गोडी जिभेला आहे आणि परमार्थाची नामाची गोडी जिभेला नाही, अंतःकरणाला आहे. म्हणून ती सांगता येत नाही. जिभेची गोडी सांगता येते, तिखट सांगता येतं, कडू सांगता येतं, पण मनातलं जे असतं ना ते सांगता येत नाही. अगं मी देवाला पाहिलं आणि एवढं गोड झालं माझं जीवन, सांगणार म्हणजे अजिबात सांगता येत नाही. आमच्या नाथांची भाषा आहे, एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवे सुरवाड जाणतील. नाथ महाराज म्हणतात ही जी गोडी आहे ना, ज्याला मिळाली तोच भोगू शकतो आनंद. सांगायसारखं नाही होय आणि याचा प्रचार करायसारखं नाहीये. ही गोडी वेगळी आहे, आनंद आहे आणि प्रेम आहे. तुम्हाला सांगतो एवढा आनंद झाला त्याला पाहिलं तर. कशामुळं, त्याला पाहिल्यामुळं. चेहरा खुल्ला म्हणले हो, कशाचं कारण आहे, त्याला पाहिल्याचं. काय झालं, त्याला पाहून बदल झाला माझ्या जीवनात, आनंद झाला. की झाला आनंद, न मोजता येणारा आनंद झाला. कशामुळं, देवाला पाहिल्यामुळं. सावळा देखील आनंद, देखील आनंदाचा फुल आला, आनंदाचा फुल आला. गोड झालं माझं जीवन, खूप गोड लागलं ग. अनुभव आला जीवनामध्ये. पण एकच अडचण आहे, सांगता येत नाही. सांगते गोड लागे परी सांगताची नाही. काय कारण, बैसले मिठी सवे आवडीची. याचा परिणाम काय झाला, अगं माझी मी राहिले नाही अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात.
माझं चित्त तिकडे वेधले गेलं. वेधले व येणे श्रीरंग रंगे मी हे माझे अंगे हरपले. आपले नेहमीचे गायक, नेहमीचे वादक घरच्या सारखे झालेत मला वाटतं. आता परके नाही राहिले आहे की नाही. कॉलनीवाल्याला सांगतो ना, हे मंडळी घरची झाली ना आपली, आता परकी राहिली. पण मला वाटतं नाही, आता माझा एक शंका आहे बरं का. एक आपल्या मराठवाड्याचा एक तो काय गुलदस्ता आहे, बाहेर जास्त पडू देत नाही, प्रगट होऊ देत नाही कदाचित, आणि घरच्याची जास्त किंमत कळत नाही. माफी मागून बोलतो बरं का. आता हे घरचे झाले ना, नाही मला माहीत नाही यांची किती पाकिटं तुम्ही भरतात म्हणून मी माहीत पाकिटं चौकशी करतो तुमची कधी करू. पण एक करत जा, गुणवानाची किंमत करत जा, गुणवानाची. आपल्याला कसं पाहिजे, सोंग पाहिजे, सोंग, मग दुप्पट पाकिट. आणि आपला मराठवाडा महाराष्ट्र लोक धार्जिना जास्त आहे. कपडे रंगून आला, मी निंदा करत नाही कोणाची, झिंज्या वाढून आला, दाढी मिशा काढून आला, काय रांग लागती भाऊ. एक बोलू, जगात वारकरी मोठा आहे, महाराष्ट्रात वारकरी मोठा आहे. आम्हाला कुठे किंमत कळते, तो घरचा आहे ना. आम्हाला सोंगाडे पाहिजे, आम्हाला रंगीबेरंगी पाहिजे. काय कारण त्याचं सांगू, दोस्त तुमचा नाही. अनादी कालापासून आपल्या वाडवडिलांनी नंदीबैलाची पूजा केलेली आहे. नंदीबैल माहिती ना, नंदीबैल. त्याला कधी नांगर वळला का आपल्या शेतात, कधी आऊत वळलं नाही, कधी चिखलातून गाडी फसलेली काय का नंदीबैलांनी नाही. काय केलं त्याने, फक्त रंगीत झूल घातली, रंगीत झूल घातली, कुकू लावलं, वाशिंग बांधलं, घंटी वाजवली, वाद्य वाजवलं, तुमच्या पुढे नाचला. अलगे माझ्या माईनं, माझ्या आजीनं 5 घडे ज्वारी पाय पडून पैसे बी घे. आणि जो दावणीला बैल आहे ना, उन्हाळ्यात नांगर ओढत होतं, पाणी मागत नाही, तहान लागली तरी. पावसाळ्यात काम करतो होतो, चारा मागत नाही, भूक लागली तरी. त्याची किंमत कमी आहे का, तो घरचा आहे ना. हे आपण लोक धारणीने जगतोय. आपण माझ्या बोलण्याला कुणाला भावना दुखू नये, पण मला आपली किंमत वाढवायची, कोणाची, संप्रदायाची. आणि संप्रदायामध्ये महाराष्ट्रामध्ये UP MP मध्ये साधूला किंमत आहे, अजूनही महात्म्य आहेत. हे सोंगाडे सोडा 4 2 बाजूला, अजून महात्म्य आहेत. तिकडं साधूला किंमत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये वारकऱ्याला किंमत आहे. महाराष्ट्रात वारकऱ्यापेक्षा मोठा कोणीच नाही. म्हणून तुकोबारा असो, सगळे संत म्हणले, तुला काय व्हायचं तर नंतर होय, शास्त्री होय, पंडित होय, पण अगोदर होय होय वारकरी, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पाहे पाहे रे पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पाहे पाहे रे पाहे पाहे रे पंढरी. काय करावी साधने, काय करावी साधने. पाहे पाहे रे पाहे पाहे रे पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पाहे पाहे रे पाहे रे पंढरी. काय करावे साधने, काय करावे साधने. माझ्या माय बहिणीला पुन्हा धन्यवाद देतो. तुमच्यात ऍडजस्टमेंट करून जागा मोकळी केली, एकमेकीला जागा दिली, मला आनंद वाटला बरं का. हो ना. ही कधीही आपल्यापेक्षा दुसऱ्याचा विचार करा. कोणाला अडचण होते का ते बारकाईनं पहा. एक शब्द उच्चारतो सारखा ऐका. जो दुसऱ्याची अडचण दूर करतो, देव आपली अडचण दूर करतो. आणखीन बोलू का, जे होईल ते होईल बोलतोच. जो कीर्तनामध्ये दुसऱ्याला चांगली बसायला जागा देतो, त्याला वर चांगली जागा मिळते. त्याचा मारीत नसतो मी. आपण जसं भक्ती करू त्याचं फल आपल्याला प्राप्त होत असतं. चला गीतेमध्ये हे तमाम प्रपदन्ते तंस तथैव भजाम्य हम मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. जो मला जशा भावनेनं शरण येतो तसं मी त्याला शरण भेट देतो. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हो ना. केले कर्म झाले त्याची भोगा आले. आपलं वागणं आपल्याला भोवत आहे, बाकी काय नाही. कशाबद्दल बोलत होतो मी,
त्या भगवंताला पाहिल्यामुळं माझं मन वेधून गेलं. दुसरं कडवं घेतलं होतं, वेधले व येणे श्रीरंग रंगे. माझं मन वेधलं गेलं. मी राहिले नाही. भगवंताच्या गुणानुवादामध्ये रूप उभं राहिलं. पुढं अगोदर गुण गायले, नंतर रूप उभं राहिलं. आणि मी हे माझे हरपले. वेधले व येणे श्रीरंग रंगे, मी हे माझे अंगे हर. माझा फायदा पण झाला सांगू, माझा मीपणाच गेला. जात नव्हता लवकर तो, आणि ह्यो जातच नाही. लय निबर दडक आहे. कोण? मी जात नाही लवकर बाप्पा. चांगल्याचा नाही गेला. पण गवळणीचं काय, परमात्म्याचं त्यांचं नातं जवळचं होतं, देवभक्ताचं. भगवंतानी पहिले ते काम केलं. कोणतं? गवळणीचा मीपणा खाऊन टाकला. दुपारच्या जेवणात नाही, सकाळच्या फराळीतच, नाश्त्यातच. विठाला विठाला माझ्या मीपणाचा करुणी फराळ, उरले खावयासी बैसला गोपाळ. ऐसा भुकेलो हा नंदाचा गोवळ. यासी किती देऊ मी आता, यासी न पुरे गाशीता माझा खेळ. आता काय देऊ नसता जवळी. पहिले या भगवंताने काय कृपा केली, माझा मीपणा खाऊन टाकला. आणि मीपणा गेला रे गेला, अहंकार गेला. तुका म्हणे देव झाला. मी हे निघूनच गेला शब्द. त्या भगवंताकडे वेध लागल्यामुळं मी हे माझे मन सगळं निघून गेलेलं आहे. आणि गेल्यामुळं आनंद मिळाला. मी हे माझे अंगे हरपली. मी नको, प्रपंचात बी नको आणि परमार्थही नको. मी सेवा करा पण मीपणा सोडून, सेवा करा पण भाव धरून. हो, मीपणा नको. एक बोलू, मी घराचा मालक आहे, मी बंगल्याचा मालक आहे. कायमचा आहे का? नाही ना. त्या बंगल्यात तुला 12, 11, 18 तासापेक्षा जास्त ठेवू दिवे नाहीत. नंतर लवकर उचला म्हणते. आता पाहुणे येते तेव्हा येते तिथं. आता उठला. तुझा बंगला आहे ना, का ठेवणार लोक तुला? तुझे घरचेच लोक आहे ना, का ठेवणार बंगल्यामध्ये? तुझा नाही आहे तो मातीचा आहे, दगडाचा आहे, सिमेंटाचा आहे, विटाचा आहे. तू त्याला मी म्हणला माझी गाडी आहे, कशाला मिठ्या मारतो? मुक्त होता परी बळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे. मी आलं का माझं येतंय हे टाकून द्यायचं आपल्याला. आणखीन बोलू का परमार्थात सुद्धा? मी कीर्तन करतो. मी कीर्तन करतो हे मूर्खपणाची भाषा आहे. केवढा विद्वान असू दे, मी कीर्तन करतो मूर्खपणाची भाषा आहे, अज्ञानाची भाषा आहे. मग माझ्याकडून परमात्मा करून घेतो हे शहाण्याचं बोलणं आहे. अरे मी काय बोलतोय त्याची सत्ता आहे. सखा कृपावंत वाचा त्याची, आपुलिया बारे नाही मी बोलत, आपुलिया बारे नाही मी बोलत. कोणाची भाषा आहे नाथ बाबा? संतांची. अभंग कोणाचा आहे? तुकोबारायचा. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. अहो कृपावंताची वाचा होती पण तुकोबाराच्या तोंडातून आली ना आम्हाला ऐकायला. त्यांच्या मुखातून ऐकले आम्ही. त्या अभंगाची ताकद सांगू का? तिथे सांगितली मी. अभंगाची ताकद सांगू. विरोधकांनी ज्यावेळेस तो गाथा बुडवला त्याला भरोसा नव्हता. वर येईल म्हणजे कागद वरच येते सत पाण्यातून. त्याने दगड बांधून बुडवला. पराकाष्ठ आहे. वैर असावं पण त्याला मर्यादा असते. किती बरं माणसाशी वैर असावं, अभंगाशी वैर, संत शब्दाशी वैर. अवघड काम आहे.
दगड बांधून गाथा बुडवला. महाराजाला वाईट वाटलं. ते म्हणले मी किती का बदनाम होईना, पण माझा संप्रदाय आणि माझा भगवान परमात्मा बदनाम होऊ नये. लोक काय म्हणाले, आता कुठे गेला देव, आता कुठे गेला पांडुरंग, लय म्हणतं ते टाळ वाजू वाजू. देवा तुझे बदनामी मला सहन होणार नाही, माझी होऊ दे, मला शेत मारू दे, चिखल मारू दे, पण तुझी बदनामी नको होऊ दे, तुझी लाज राख तू. भगवान परमात्माने 13 दिवसामध्ये गाथावर आणला नाही, नुसता भिजूनही दिला, कोरडा ठेवला. उदका माझी वह्या जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित पाऊस जर आला ना, पाऊस म्हणतोय मी, तर प्लास्टिक पडणीतले नोटा भिजत्यात. पाऊस जर आला तर माझ्या तुकोबराचे रद्दी कागद, साधे कागद, प्लास्टिकचे नव्हते, साधे कागद 13 दिवस पाण्यात होते, भिजले नाही. ताकद कशाची? कागदाचे नाही, अभंगाची आहे. नुसते कोरडे राहिले असं नाही, आपोआप वर आले, अभंग वर आले. जरा बोलू, वेगळा मुद्दा होईल, माफी मागतो. अभंग वर आले, पण निश्चय अभंग नाही, दगडाला घेऊन वर आले. जळी दगडा सहित वया, तारी येल्या जैशा लाह्या लाह्या. हो ना. आणि एक बोलू का, अभंगाची ताकद आणि अभंगाचं प्रेम सांगू. अभंग जे दगडाला तर तारलं अभंगाने स्वतः तर, पण कोणते दगड तारले अभंगाने? जे दगड बुडवायला निघाले होते. मला वाटतं आता हे कळलं आपल्या सगळ्याला. जे दगड अभंगाला बुडवायला निघाले होते, त्याला सुद्धा माझ्या अभंगाने बुडवू दिले नाही बाप्पा. एवढे अभंग माझ्या तुकोबराचे. आता कोणी उठून काही बोलायला लागलं अभंगाबद्दल आणि गाथ्याबद्दल, तर त्याला लकलाप गाड्या, लकलाप. तू महाराष्ट्रातून जातो, भगवे कपडे घालतो आणि गाथ्याची निंदा करतो. पाहता का तुला वार करायचा हात? कळलं असेल तुम्हाला मी काय बोलतो ते. कुछ तुम समजो, कुछ हम समजे. आम्ही सगळं सहन करू, आमच्या संतांची आणि संत वाङ्मयाची निंदा सहन करणार नाही. आमच्याकडे दम आहे, आमच्याकडे शांतता आहे, आम्ही तोपर्यंत गप्प बसू शकतो. तो कोण विद्वान आहे, केवढा शास्त्री झाला, केवढा महंत झाला, आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही. पण आमच्या संतांच्या वाणीला डाग लागू देऊ नको, निंदा करू नको, खालीवर करू नको. आम्ही सगळ्याला मान्य करतो, पण एक आम्ही शांत राहणारे वारकरी आहेत, शांत राहणारे वारकरी आहेत. पण जर का ती वेळ आली, कदाचित येऊ देऊ नये त्यांनी, मी त्याला इशारा देतो गुपित, येऊ देऊ नये. आणि जर आणलीच ती वेळ तर आम्ही पताका उलट्या करू. म्हणजे झेंडावर आहे ना, ते खाली घेऊन काठ्या मोकळ्या करू. आणि आम्ही टाळ वाजवणारे वारकरी ना, बोलू का, त्याचा एक टाळ मोकळा सोडू आणि एक टाळ हातात धरू. कळलं तुम्हाला? आता आम्ही नुसते टाळ वाजत नाही, टाळ कधी शिकू शकतो. कशाबद्दल बोलत होतो मी? त्या गवळीची अवस्था वर्णन करत होतो मी. हे माझे अंगे हरपले, मी राहिले नाही. माझं वाक्य चालू होतं कोणाचं? मी कीर्तन करतो, हे चुकीचं आहे. हा मुद्दा होता. शब्द कोणाचे? तुकोबाराचे. आता तुकोबारा म्हणजे तुकीच्या आंदोलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणे, रामेश्वर भट्ट तुझ्या, तो का विष्णू नाही तुझा. एवढा ज्यांचा अधिकार आहे, परमात्मा ज्यांना आपल्या गरुडावर विमानात बसून घेऊन जातो, वैकुंठाला नेतो, नासक कुचक शेरी, त्यांचा अधिकार कमी असणार आहे. आणि ते तुकोबारा काय म्हणतात? आपुले आबळे नाही मी बोलतो आणि सखा कृपांत वाचा त्याची. आज प्रगती काय झाली संप्रदायामध्ये? 3.5 अभंग येत नाहीत त्याला, पण तो कीर्तनकार म्हणून घेतलं स्वतःला. मग कीर्तन केसरी, कीर्तन सम्राट. इतकी घाई झाली भाऊ, इतकी घाई झाली. मी तिकडे जात नाही कोणा. आता मी हे माझे अंगे हरपली. आणि भगवान परमात्म्याला पाहिल्यामुळं दुसरीकडे पाहूच वाटाना. अभंगाचं 3रं कडवं आहे.
परतेची न दृष्टी बैसले ते ठाई विसाहुनी पायी ठेले मन विठाल परतेची न दृष्टी बैसले ते ठाई. अगं त्याला पाहिलं मी आम्हाला दुसरं काही पाहूच वाटेना. आणि जर पाहायचा प्रयत्न केला ना तर तो दिसायला लागला. कोण? ज्याला पाहिलं त्यो. सासूत पाहिलं त्योच, बाहेर नजर टाकली त्योच, गोराडोरात पाहिलं त्यो दिसायला लागला. आणि परिणाम काय झाला? गवळण घरकाम करते, त्याच्या करण्यात कृष्ण, बोलण्यात कृष्ण, हो ना, वागण्यात कृष्ण, पाहण्यात ऐकण्यात कृष्ण. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे एकच झालं. आणि मग परिणाम काय झाला बाई का? जी गवळण नामात रंगून गेली, कृष्ण रूपात विलीन झाली, तिची दृष्टी कधी झाली सांगू तुम्हाला? परतेची न दृष्टी बैसली ते ठाई विसाहुनी पायी ठेले मन. ती जिकडं पाहिजे तिकडं तिला कृष्ण दिसू लागला. आणि हलण्यात चालण्यात बोलण्यात कृष्ण बरं का, हालचाल. लोक म्हणजे गवळणीकडे एवढं प्रेम होतं. काय झालं परमात्मा? अहो न बोलवता त्यांच्या घरी जातो. हो, इतकं प्रेम होतं गवळणीचं. त्यांनी कधी पांपट छापून बोललं का कृष्णाला? कधी फोन केला का? नाही. मग हाकून दिलं तरी तो त्यांच्या घरी जात होता, कारण प्रेम आहे. आणि भक्ती कशी आहे सांगू तुम्हाला? सगळ्या हालचालीमध्ये कृष्ण आहे. बोलती चालती ऐकती, बोलती चालती ऐकती, सर्वत्र
बोलती चालती देखती ऐकती परिणाम सर्वत्र श्रीपती त्यांच्या दृष्टी जिकडे पाहतील तिकडं सासूरे माहेर सासू सासरे तीर पहाटे भ्रातार हरीच्या रूपे ही अवस्था गवळणीची होती म्हणून म्हणली वेधली ग येणे श्रीरंग रंगे मी हे माझे अंगे हरपले मी राहिले नाही त्याच्या गुणात रंगून गेले त्या ठिकाणी आणि विसावणी पायी ठेले मन हे करत करत त्याच्या पायजवळ माझं चित्त गेलं मन गेलं आणि ते काही बाजूला येणार विसावणी पायी ठेले मन मन महत्वाचं आहे परमार्थामध्ये मन महत्वाचं आहे तसं प्रपंचात बी मन महत्वाचं आहे एक बोलू का कुठलंही काम करा पण मन लावून करा कोणतंही काम करा मन लावून करा अपयश येत नाही शेती करा मन लावून करा 2 वर्ष पिकणार नाही एकदा पिकली 4 वर्षाची घेऊन येईल ती काळी आई आहे ड्युटी म्हणून शेती करू नका सेवा म्हणून शेती करून पहा मन लावून करा शेती करा नोकरी करा व्यापार करा राजकारण करा काय करा ते करा मनातून करा मन लावून करा शेवटचं बोलू का जरा तुमची माफी मागू सगळ्याची वाक्य चुकीचं आहे पण खरं आहे मन लावून जर चोरी केली तर फेल जात नाही मला माहित होतं तुम्ही हसणारे सगळे मग चोरी करणं चांगलं काम नाही त्याची सजा कोर्ट देईन तर देऊ तरी देईन भोगावं लागेल पण तूर्त सांगितलं मी मन लावून जर चोरी केली ना तर फेल जात नाही मग मी खोटं बोलत नाही पेपरला बातमी आली पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात हेडिंग बाबा पेट्रोल पंपावर बसमधून उतरताना प्रवाशाच्या बॅग मधून 1 लाख रुपये लंपास दुपारी कस काय झाले उत्तर द्या ना डबल वाचू बातमी बाबा पेट्रोल पंपावर बसमधून उतरताना प्रवाशाच्या बॅग मधून 1 लाख रुपये लंपास दुपारी उत्तर मी देतो चोरांनी मन लावून काम केलं आणि ज्याजवळ पैसे होते त्याचं मन जाग्यावर नव्हतं आता एक बोलतो तुलनात्मक दृष्टीने बोलतो तुलना करून मायबाप जर मन लावून केलं तर चोरी फेल जात नाही परमार्थ फेल जाईनच कसा परतेची न दृष्टी बैसले ते ठाई विसावणी पायी ठेले मन कागो हे सगळं झालं कशामुळं ती म्हणली त्या तुकाराम महाराजाचा स्वामी आहे ना ते भेटल्यामुळं तुकाराम स्वामी
विठोबा रखुमाई मला वाटतं राव देवा असंचे बरं ना तो रेडी का हाऊस बरं घे काढू ठेवलंय जास्त पण मला वजन झालं ना एक बोलू हे शालीचन फुलाचं वजन आहे या एक एक फुलाच्या एक पाकळीमध्ये तुम्हा सर्वांचं प्रेम आहे माया आहे बदल त्यामुळं ओझं झालं मी हे खोटं बोललोय अहो हे नाही
असं ओझ कितींदाही घेईन. पुढं बोलू. जन्मभर घ्यायची माझी तयारी आहे. कारण हे ओझं फुलाचं नाही, तुमच्या प्रेमाचं आहे. आणि हा जन्म संपला तरी देवाला म्हणेन घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरणसेवा साधावया. जन्मोजन्मी हे तुमचं प्रेम मला मिळावं. आज या कॉलनीतलेच नव्हे तर संभाजीनगरमधलेच नव्हे, बाहेरगावची मंडळी या ठिकाणी येत आहेत आणि इथले आजी माजी पदाधिकारी हेही सगळे आलेले आहेत. आणि एका जीवानं एका दिलानं एकमेकाच्या हातात हात घेऊन आमची सर्व कमिटी असो, कॉलनीची मंडळी असो, मग ती अर्थार्जनासाठी वर्गणी असो किंवा अन्नदानाचं नियोजन असो, मन लावून करतायत. त्यामुळं या सप्ताहाचं एक वैभव वाढत जावं अशी देवाकडे प्रार्थना करतो आणि पुढे आपल्या सेवेकडे चालतो. विडाला देवाधिदेवा जगत्रय जीवा पर्यशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही काळा. आपण गोकुळात गेलेलो होतो, थोडं बाहेर आलो आणि त्या गवळणीची मनस्थिती बघितली, भाव बघितला, प्रेम बघितलं आणि त्या गोकुळाचा आनंद आहे. सगळ्याला प्रेम द्यावं ही भगवंताची संकल्पना होती व शब्द होता. सगळ्याचा आनंद द्यावा हा भगवंताचा बाणा होता. म्हणून अगोदर मथुरेला जाण्या अगोदर कंसामध्ये आले, गोकुळामध्ये आले परमात्मा. कंसाचं नंतर पाहून म्हणले अगोदर इथली भाविक मंडळी आहे यांचं बघू, यांचं प्रेम हे बोलू. जीवनामध्ये प्रेमासारखी कमाई नाही. सगळ्यात मोठी कमाई कोणती असेल तर ते प्रेम आहे. आणि ते प्रेम साधारण नाही मायबाप, ते प्रेम उच्च दर्जाचं आहे. आपल्याकडे इकडे प्रेम आहे नाही असं नाही, काय प्रेम आहे इकडं. अहो साहेब एवढं प्रेम भरलंय की बोलताना शब्द कमी पडते बाप्पा. पाहलं तुम्ही किती. आम्ही इकडे प्रेम एक बोलू का, प्रेम हा शब्द फक्त परमार्थाच वापरा. इकडे प्रेम शब्द वापरणं म्हणजे प्रेम शब्दावर अन्याय आहे. प्रेमच नाही इकडं. म्हणजे लय भरलं, कोण म्हणतं प्रेम नाही, कोण म्हणतं प्रेम नाही, लय भरलं. महाराज तुम्हाला माहिती नाही, सांगू तुम्हाला माझ्या करायचं काय प्रेमच आहे ना. भावाचं नवरा बायकोचं, प्रियकर प्रियसीचं उताळा आलाय प्रेमाचा इकडं. आणि तू म्हणता प्रेम नाही. अहो मी म्हणतो अजूनही प्रेम नाहीच. खरं प्रेम कोणतं आहे सांगू? निर्दोष जे प्रेम आहे ते खरं प्रेम आहे. कोणतं प्रेम आहे? निरपेक्ष जे प्रेम आहे, निस्वार्थ जे प्रेम आहे ते खरं प्रेम आहे. इकडे प्रेम आहे पण ते शब्द वापरू नका. असेल तर ते नाही, मला मान्य होत नाही, कारण ते टिकत नाही ते. सांगू तुम्हाला पहिलं प्रेम कोणतं असेल तर माझ्याकरचं प्रेम. आका महिला मंडळ ज्यांना लेकर झाले असेल त्यांना किती प्रेम आहे. इतकं प्रेम आहे तुमचा दाखला साधू संतांनी दिला. लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त, एवढं प्रेम आहे. पण टिकतं का हे महत्वाचं आहे ना. टिकत नाही ना. आहे ना प्रेम, मान्य आहे आम्हाला, पण टिकत नाही म्हणून आम्ही त्याला प्रेम म्हणत नाही. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. माझ्याकडे किती प्रेम आहे संतांनी वर्णन केलं ना. आई जर रानात कामाला गेली, शेतावर कामाला गेली आणि बाळ घरी असलं तर थकली दमली शेतात काम करून पण घरी येऊन जवळ घेतलं ना तर सगळं असतो. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शीन गेला. एवढं प्रेम आहे. पण किती दिवस सांगू त्याचं लग्न होस तर याला का त्याचा डीजे वाजला आणि 4-2 महिन्यामध्ये ते का कुठं पिकनिकला गेले
आणि ते जुनी येऊन जर का बोलत बसले म्हातारी डोकं सरकलं मी याला वाय मूळ जावाय त्याला काय माय आहे का आबाळ पालडा का काय करू का बायकोला झाला असेल नाही तर काय म्हणलं आजी का बरं शिवाय देत आहे तुमचाच मुलगा आहे ना तुमचाच मुलगा आहे तुमच्या पोटी जन्म घेतला की हो लहानपणी किती लाड केले त्याचे बापा आपल्या हाताने त्याची आंघोळ चोळून साबण लावून बरोबर याचा साबण बी ठरलेला आहे लेकराचा जॉन्सन बेबी शॉप दुसरा लावला तर काय कातडं निघन का अंगाचं हो शेटजी पण प्रोडक्शन वाल्याची कमाल आहे आणि आम्हाला बरबाद व्हायचा धंदा आहे जॉन्सन बेबी तेल काय फॅशन निघाली भाऊ काय झालं या पाश्चात्य देशांनी आमची संस्कृती पायाखाली तोडविली हे दुसरे देश आहेत ना फक्त फॅशन लागते त्याला फॅशन माणुसकी प्रेम जिव्हाळा औषधाला नाही तिकडं म्हणून भांडणं चाललेत भांडणं काय काय तोफा टाकीत एकमेकावर काय काय शस्त्र असं चालले आजचा कितवा दिवस आहे युद्धाचा ध्यानात इतके दिवस झाले एकवर असं टाकते धुमाकूळ घातला अहो हजारो लोकांचं मृत्यू झालाय हो यांच्या अहंकारापोटी मी मोठा का तू मोठा मी मोठा का तू मोठा अहो बरबाद केले यांनी महागाई वाढवली दुसऱ्या देशामध्ये भांडणच चालू आहे काय होणार नाही भांडणं चालू होणारच राहणारच काय कारण माणुसकीच नाही तिथं प्रेम नाही तिथं स्नेह नाही तिथं नियम नाही तिथे संस्कृती नाही तिथं काय कारण संस्कार नाही तिथं एक बोलू आमच्या भारतासारखा देश जगात नाही आणि महाराष्ट्रासारखं राष्ट्र भारतात नाही मी डबल बोलणार नाही पण घेऊ अर्थ भारतासारखा देश जगात नाही आणि महाराष्ट्राची संस्कृती दुसऱ्या राज्यात नाही एकच शब्द सांगतो माझा देश केवढा महान आहे केवढा मोठा आहे आणि हे देशवासीला कळणं गरजेचं आहे भारत केवढा आहे भारत कसा आहे हे भारताच्या नागरिकाला कळणं गरजेचं आहे नुसतं भारत माझा देश आहे सारे भारत माझे बांधव आहे इंडिया इज माय कंट्री माय ऑल ब्रदर ऑल माय सिस्टर अँड ब्रदर्स हे बाता मारणं सोडा हो भारताचं वैभव समजून घ्या एका वाक्यात सांगू जगाच्या पाठीवर असा एकच देश आहे की तिथले नागरिक आपल्या देशाला आई म्हणतात कळलं भारत माता की तो देश माझा आहे जिथे प्रेम आहे शिस्त आहे संस्कृती आहे तो देश माझा है प्रीत जहां की रीत सदा हो है प्रीत जहां की रीत सदा मैं गीत वहां के गाता हूँ भारत का रहने वाला भारत की बात सुनाता हूँ भारत का रहने वाला भारत की बात सुनाता हूँ भारत का रहने वाला भारत की बात सुनाता हूँ भारत का रहने वाला भारत की बात सुनाता हूँ जीते है किसी ने देश हमने तो दिल को जीता है तुम्ही बांध टाका तुम्ही बांध टाका असं टाका काय टाकायचे टाका या देशानं त्या देशाला जिंकलं त्याला हरवलं तुम्ही जिंका एकमेकाला आम्ही काय जिंकलं माहितीये लोकांची मनं जिंकली प्रेमानं जिंकली आणि म्हणून आमच्या भारताची संस्कृती जिवंत आहे कारण अजूनही आमच्या पुरुषामध्ये राम आहे आणि अजूनही आमच्या भारताच्या महिलांमध्ये सीता आहे जीते हैं किसी ने देश हमने तो दिल को जीता है जहाँ राम अभी भी है नर में नारी में अभी भी सीता है जहाँ राम अभी भी है नर में नारी में अभी भी सीता है जिस धरती पे मैंने जन्म लिया जिस धरती पे मैंने जन्म लिया मैं नित नित शीश झुकाता हूँ
देशाची संस्कृती सांगू माझ्या देशाची, है ना. इतना आदर इंसान तो क्या पत्थर भी पूजे जाते हैं. हे माझ्या देशात घडतंय फक्त, दुसऱ्या देशात नाही. इतना आदर इंसान तो क्या पत्थर भी पूजे जाते हैं. इतनी ममता जहाँ नदियों को भी माता कह के बुलाते हैं. जिस धरती पे मैंने जन्म लिया. स्वाभिमान ठेवा भारतीयांनो. आपसातलं वैर विसरा. वय मनुष्य टाकून द्या, जातीभेद टाकून द्या, स्वतःची श्रीमंती कमी जास्त सोडून द्या. माणूस म्हणून एकत्र या. देश माझा बलवान आहे, महाराष्ट्र माझा बलवान आहे आणि त्यासाठी आपण जीवन जगायचं नाही. एकच करायचंय आपल्यासाठी घरदार सोडून, बायका पोरं सोडून, आईबाप सोडून हे रायफल घेऊन माझा जवान सीमेवर उभा आहे. त्याच्यासाठी बजरंगबलीला प्रार्थना करा. आज बजरंगबलीचं आगमन झालेलं आहे भूतलावर. किती प्रेम आहे रामाबद्दल सांगू, किती प्रेम आहे. अंतर्वासामध्ये एकदा मेकअप करत बघतो, आजच्या भाषेत बोलतो मी, शृंगार करत सीतामाई बसली आणि हनुमंतजी असे जातात रामादर्शनाला. तेवढ्यात तिनं पाहिलं होतं असं सीतामाईनं भांगामध्ये कुंकू भरलं होतं. शेंदूर म्हणतो आपण त्याला, तो भांगामध्ये भरला होता. आता या बाबाला काय माहिती, ब्रह्मचारी आणि महिलाशी संबंध ज्यादा नाही. चालतातच नजर गेली आणि आव झडतं पाहिलं, धावत आला. आई आई काय झालं काय झालं, डोकं काय फुटलं. बजरंगबली केले हनुमंता तो आडाने लेकरू रे. अरे डोकं फुटलं नाही, मी भांगात शेंदूर भरला. कमून आता कुंकू लावलं नाही इथं, नाही भांगात भर लागते. काय कारण त्याचं सांगू हनुमंता, तुला काय कळतं रे, तू ब्रह्मचारी, सांग ना आई सांग ना. सांगू, अरे भांगात शेंदूर भरला का मग पतीचं आयुष्य वाढत असतो. म्हणजे तुम्ही भांगात शेंदूर भरला की पतीचं तुमच्या म्हणजे रामाचं आयुष्य वाढतंय. म्हणजे मग एवढं सकाळी मग आई एवढं सक्कंजी शिवानी जो बहादर उठला सगळ्या अंगाला शेंदूर लावून घेतला. कशासाठी, माझ्या देवाचं आयुष्य वाढावं म्हणून. इतकी भक्ती आहे म्हणून. काय भक्तीच्या त्या वाटा मग दावाव्या सुबटा. भगवान परमात्मा लीला चालू आहे. गवळणीला आनंद मिळतोय, गोपाळाला आनंद मिळतोय, वृद्ध तरुण बाळ सगळ्याला आनंद मिळतोय. पण एक राहिलं बाप्पा, घरामध्ये ज्या सासरवासने होत ना, नवीन लग्न होऊन नवरी म्हणून घरी आलेल्या धाकट्या सुना, त्यांना भगवंताला भेटता आलं नाही आणि भगवंताला त्यांच्याकडे जाता येईना. हे खटकलं देवाला. कारण मी सगळ्याला उद्धाराचा शब्द दिलेला आहे, पण हे वर्ग जर राहिला मग काय करावं. आता त्यांच्याकडे कसं जायचं. ज्या घरामध्ये नवीन, गोकुळामध्ये एक नियम होता, नवीन सून घरात आली रे आली, एक लेकरू होईपर्यंत तिनं घराच्या बाहेर निघायचं नाही. त्याला जुन्या काळात काय म्हणतात गोश्या. आणि पदर असा अर्ध्या तोंडावर घ्यायला लागत होता. अजून राजस्थानमध्ये बघा ती परिस्थिती आहे, MP मध्ये बघा ती परिस्थिती. पदर असा पडून अर्धा चेहरा झाकून टाकायचा, अशी ती पद्धत होती. आणि एक लेकरू झालं का मग तिनं धुण्या भांडीला आपल्यासाठी यमुनेवर जायचं, पाणी भरायला, धुणं धुवायला. तोपर्यंत नाही जायचं. तोपर्यंत कोणी जायचं, मोठ्याला जावं आहे ना, मधल्या जावा आहेत काही. आणि नाही सोन आली तोपर्यंत सासू आहे. घरात सुद्धा एक दर्जा असतो बरं का, घरात एक दर्जा असतो. तुमच्या भाषेत सांगू, त्याला प्रत्येकाला दर्जा असतो. तो एकमेकाला दर्जा दिला पाहिजे, एकमेकाला किंमत केली पाहिजे. एक बोलू, घरातली सासू म्हणजे कोण आहे, राष्ट्रपती. घरातली बरं का, घरातली सासू कोण आहे, घरातली राष्ट्रपती. आणि आज राष्ट्रपती कोण आहे, सासूच आहे ना का सासरा आहे, ऐकताय ना. आज राष्ट्रपती कोण आहे, सासू आहे का सासरा आहे. हा ना, द्रौपदी नाव तिचं बी भाग्य आहे आपल्या भारताचं. त्याच्या अगोदर एक सासू होती, ती महाराष्ट्राची एक सुकन्या होती, प्रतिभाताई पाटील. म्हणून आता सांगतो, दर्जा सांगतो. महिला आता सांगतो ना, पुरुषाचं नाही, ती बिचारी बाहेर कामात आहेत. सासू म्हणजे राष्ट्रपती, मोठी जाव कॅबिनेट मंत्री. मोठी जाव म्हणजे कॅबिनेट मंत्री, मधली जाव मुख्यमंत्री, आणि सगळ्यात धाकली जाव शिक्षण सेवक. पगाराचा पत्ता नाही, बरं बस शाळेला चक्रा मारी. लेकर बाळा उपाशी आणि दुसऱ्या लेकराला शिकत होते. काय हाल आहे तुमच्या राज्यामध्ये शिक्षकाचे, चतुर्श्रेणी कर्मचाऱ्याचे. त्या दर्जा नाही, पैसा नाही, उत्पन्न नाही. जाऊ द्या कशा बदलू, हा सगळा दर्जा द्यायचा त्याला कळायला पाहिजे. म्हणून आता कोण जायचं, या काही घरात बाहेर येत नाही. आता देव म्हणे मला इथं कवर थांबायचं, 11 वर्ष होत आली.
कुठे गोकुळामध्ये. एक बोलू जाता जाता परमात्मा गोकुळामध्ये किती थांबले? 11 वर्ष काही महिने. पण पुढचं नीट ऐका. परमात्मा 11 वर्ष गोकुळात थांबले, पण गोकुळातल्या लोकांना कळू दिलं नाही मी देव आहे म्हणून. अहो लोकांचं राहू द्या, आई बापाला कळू दिलं नाही की मी देव आहे म्हणून. कारण यशोला कळले असते का हे परब्रह्म अवतार परमात्मा आहे, तिनं नाव नाकू घातलं असतं का? मांडीवर घेतलं असतं का? स्तनपान केलं असतं का? लाडानं खाऊ घातलं असतं का? रागाने मारलं असतं का? नाही, हे देव आहे. अहो हे म्हणून देवाने कळू दिलं नाही. हे देवाला सगळं भोगायचं होतं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, हे संदेश लोकांना द्यायचा होता. मी केवढा मोठा असू दे, माझ्यापेक्षा आई मोठी आहे. माझ्यापेक्षा आई मोठी आहे. स्वामी तिन्ही जगाचा, पण आई बर का, मम्मी नाही. फरक आहे. काय फरक आहे सांगतो ना. मांडीवर घेऊन स्तनपान करते ती आई. मांडीवर घेऊन स्तनपान करते म्हणजे आपल्या दुधाबरोबर प्रेमाचा पाना पाजते ती आई आहे. आणि लहानपणी त्याच्या तोंडाला बाटली लावते ती मम्मी आहे. या सगळ्याला भेटायचंय बाप्पा, काय करायचंय आता? एक निमित्त शोधलं भगवंताने. ते चांगलं काम नाही, वाईट काम आहे, पण माझा उद्देश साध्य होतो ना. कोणता? त्या सासूला भेटायचा. मग कोणता विचारलं? चोरी. म्हणजे घरात जाता येतं ना, हे सगळ्या बाहेर नेतात. कोणी दोन धुवायला, कोणी पाणी भरायला, कोणी मंदिरात गेलं, कोणी हळदी कुंकवाला गेलं, आणि धाकटीसून घरात बाहेर येत नाही. त्या टायमाला घरात घुसायचं आणि तिला दर्शन द्यायचं. पण कशाला आलं आता? चोरी करायला. कशा? तेव्हा बदनाम झालो तरी चालेल, पण माझं कार्य पूर्ण करणार. आणि चोरी वेगळी, मायबाप चोरी वेगळी आहे. चोर आहे माझा देव, चोर आहे माझा परमात्मा, पण सांगू चोरी कोणती केली? चोरी देवाने कपडे चोरले, दागिने चोरले, पैसे चोरले. चित्त चोरी आहे नंदाच्या नंदाने, हरिने माझे हरिले चित्त. आणि ही चोरी करा मायबाप, जरूर करा. कोणती? लोकांचं चित्त चोरायची. गुन्हा नाही, पुण्यकर्म आहे. गुन्हा नाही, तो पुण्यकर्म आहे. जरूर करा. अशा चोऱ्या केल्या ज्यांच्याकडे झाली त्यांनी घराने केली. हे सुद्धा कंटाळली भांडणाला. किती भांडायचं गवळणी बरोबर, किती भांडायचं? काय करायचं? काय कृष्णात काय कमी तुला? एक वाक्य विचारतो. लोणी चोरतो ना तू, चोरून लोणी खालतो. एक बोलू चोरीचा प्रकार. जेवढं लोणी भगवंतानं चोरलं, नीट ऐका, शेवटचे 2-4 मिनिटं राहिली. एवढं देवानं लोणी चोरलं, त्यात आपल्या घरी किती नेलं? एवढं तरी त्यांच्या मुलाबाळा खाऊ घातलं. ही चोरी आहे. आई म्हणली ना लोणी चोरते ना तू, घरानं करून म्हणून गावडे सांगता तुला घरी काय कमी गेलं? काय म्हणे का करतो अशी चोरी? नाही, काय कमी होतं मला सांगा. यांच्याकडे 10-5 100 गायी असत्या. नंदलाल्याकडे किती गायी होत्या? आकडा माहितीये का? 9 लाख. निम्मे तर दुपटे असत्या ना. कुंटाला न तिथं तूप निघतं, लोणी निघतं, त्याने बाहेर लोणी चोरायला जावं का? नाही. कशासाठी बोललो सांगू तुम्हाला. आई म्हणली तुला लोणी आवडतं ना, मग तू किलोभर खाय ना, 5 किलो खाय. ती म्हणे आई खरं बोलू का? बोल ना. नाही, पण तुला राग येईल बरं का. नाही ना, बोल. आई, गवळणीच्या लोण्यामध्ये जी चव आहे ते तुझ्या लोण्यामध्ये नाही. काय भानगड आहे? अरे मी भेसळ नाही करत. भेसळामध्ये त्या भेसळ करतात म्हणून गोड आहे. अरे भेसळ केलं तुला आवडतं म्हणजे काय? भेसळ केली बघ ना. त्यांनी त्या लोण्यामध्ये त्यांचं प्रेम मिसळलं. त्यांच्या लोण्यामध्ये त्यांच्या श्रद्धेचा अंश आहे, प्रेमाचा अंश आहे. आई, म्हणून खरं सांगू त्यांचं लोणी मला गोड लागते, तुझं नाही. काय कारण? तुझ्या लोण्यामध्ये मालकीचा अहंकार आहे. मी राजाची राणी हे
त्यामुळे तो लोण्याला चव नाही. मूर्त्या ते बोले बाय मी म्हणत होतो तुला राग येईल म्हणून, आणि तेव्हापासून म्हणे खरं बोला होतं तुम्हीच म्हणले ना. विठाला आईनं जी आर काढला बर का, आईनं जी आर तर पाठ आहे सगळ्याच्या. किती निघाले आता लोक मोजमाप नाही त्या जी आरचं, पदरात कोणाचंच काही नाही. जाऊ द्या, जी आर काढला. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. ए तू गावात राहू नको, भांडण व्हायला तो यामुळं जागाही घेऊन आपला वल्लोपाती धंदा आहे. भगवान परमात्म्यानं आपला धंदा बदलला, गावात फिरणं सोडून दिलं. दुसऱ्या दिवशी यशोदा मात्यानं कृष्णाला नवमाकू घातलं, सुंदरपैकी पितांबर नेसवला, उत्तरी वस्त्र टाकलं, कंद कपाळाला लावला, खालचे इथून केस खाली सोडले आणि अर्ध्यापासून वर बांधले. काय म्हणते त्याला? झिट्टू. हे आजचा शब्द नाही, नामदेव महाराजांनी वर्ण केलं. गुंजावर्ण डोळे माथा बाबर झोटी. झोटी म्हणजे झुट्टू, गुंजेसारखे डोळे त्या कृष्णाचे. काजळ घातलं त्याला, अर्ध्यापासून केस खाली सोडले, अर्ध्यापासून वर बांधले आणि त्यामध्ये मोर पीस बसवला. गुंजावरून डोळे माथा बाबर झोटी, मयूर पुष्य वेष्टी शोभत असे असा जवळ मुक्ताच्या माळ्या गळ्यामध्ये, पायी पद्म मुखी रत्न बेंबी हिरा, असा कर्दळीच्या गाभ्याप्रमाणे परमात्मा शोभून दिसला. हातात काय दिलं? काठी. हा, खांद्यावर काय? गोंगडी. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारी तसे धेनू. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारी तसे धेनू. सावळा जगदेवी धेनू, सावळा जगदेवी. तिथं लोकांनी आक्षेप घेतला, कृष्णदेव आहे ना तुमचा, कृष्णदेव आहे ना, मग हातात काठी कशाला? देवाच्या हातात काठी असते होय, देवाच्या हातात काठी असते होय. तुम्हाला उत्तर देऊ का? भगवंताची प्रत्येक क्षणाला ड्युटी बदलते. आता शस्त्र टाकून उभं केलं माझ्या पुंडलिक भक्त राजानं कोणाला पांडुरंगाला विटेवर, हातात काय आहे का? आणि घेऊ नको म्हणून हात कमराला ठेवायला सांगितले. तू काही हातात घेशील कोणाला मारशील, हातात ठेव कमऱ्यावर. हो, पण इथं काठी का दिली? इथं काठी का दिली सांगू? ड्युटी कोणती आहे शेठजी? देवाची ड्युटी कोणती आहे? ढोरवाळ्याची. सांगा ना कोणती ड्युटी आहे? ढोरवाळ्याची. आणि सगळे ढोर सांगितलेलं ऐकत आहेत काय? नाही, मी माझ्या बळाला देवाला म्हणतो मी, सगळे ढोर सांगितलेलं ऐकत नाही म्हणून. नाही नाही, ऐकत नाही म्हणजे सांगून जे ऐकत नाही, शास्त्रानं सांगून ऐकत नाही, संतांनी सांगून ऐकत नाही, ऋषीमुनींनी सांगून ऐकणे, त्याच्यासाठी काठीच आहे. काठीच आहे. फक्त एवढाच फरक आहे, माणसानं मारलेली काठी वाजती, जखम होती वरून, पण देवानं मारलेली काठी वाजत नाही आणि वरून जखम होत नाही. पण ज्याला दणका बसून त्याला कळतं त्याला काय कसा आहे, ते बोबाटा करीत नाही. उगाच तरी करून फिरतो बाहेर. विठाला परमात्मा गाई घेऊन अनाथ गेले. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना. घेऊन जाय खेळे नंदाचा काना. गाई घेऊन परमात्मा निघतायत. रानात गेल्या गाई, चरता चरता पांगले आणि चराच्या नादात गाई पांगत्यातच. ऐकते ना तुम्ही? पाहू नका, ऐका फक्त. चराच्या नादात गाई पांगत्यातच. तिला इकडे हिरं दिसतं, तिला तिकडे हिरं दिसतं, तिला इकडे चांगलं वाटतं, तिला पांगत्यात पांगत्यात. एक बोलू, गाई पांगणं हे स्वाभाविक आहे, पण पांगलेल्या गायी गोळा करणं अवघड आहे. म्हणून सगळ्या गाईला विनंती आहे, पुरुष असो महिला असो सगळ्या गायीच आहेत. माझ्या देवाच्या गायी आहेत, माझ्या भगवंताच्या गायी आहेत.
माझ्या कृष्णाच्या गायी आहेत, कृपा करून पांगू नका. आणि पांगून बाजूला गेला तर हा आनंद मिळायचा नाही, हे प्रेम मिळायचं नाही. खूप जमले गोपाळ आणायला आणायला आणायला, पण मेळ बसा ना. आता जास्त पांगल्या म्हणले कृष्णा तू आण, आता तू आण. म्हणजे मला सांगा तर दमलं पाहिजे तू चांगला, आता लय पांगल्या. म्हणजे माझ्याबद्दल जर बोलायचं असलं तर मला जायची गरजच नाही. माझ्याकडे एक वस्तू आहे, ती जर वाजवली ना तर सगळ्या गायी पळत येतील, सगळ्या गायी पळत येतील. वाजा लवकर, वेळ झाली आपली आता. भगवंताने वेणू वाजवला, गायीने ऐकला आणि त्या बोलायला लागल्या. काय वाजवतं ग? चांगलं वाजत आहे. ते म्हणतात गायी बोलत असतात का? गायी कीर्तनातच ज्यादा बोलत आहेत. मला नाही म्हणत, मी दुसरीकडे सांगतो. काय वाजत ग? चांगला वाजत. पण एक बोलू, एक प्रश्न नाही सुटला गायीचा. कोकणच्या लोकांना कळलं कोण वाजवतो, मग थोड्या लोकांना कळलं, अहो जगातल्या लोकांना कळलं. नादन समाये त्रिभुवनी, एका बोलला साड्याकडनं कृष्ण वाजवतो. पण गायला काय कळलं ना कोण वाजवतोय म्हणून. काय वाजवतं ग? चांगलं वाजवत. कोण वाजवत हे कळलं नाही. काय कारण? गायीची जात कोणती? ढोराची. आणि ढोराला देव कळतो होय? कळत नाही कोण? ढोराला देव कळतो का? नाही. बाकी पुढचं बोलत नाही मी. काय वाजत का? चांगलं वाजत. आणि कोण वाजवते कळलं नाही. माझ्या गुरु महाराजांची गवळणीला लावलेली चाल आहे. हरिभक्तीपरायण वैकुंठवासी म्हातारबा शिंदे खणेपुरीकर. सांगू माझं नातं परमार्थातलं. माझे गुरु हरिभक्तीपरायण वैकुंठवासी म्हातारबा शिंदे खणेपुरीकर. एक मुलगी झाल्यानंतर स्वामीच्या शब्दासाठी बायकोला आई म्हणलेला माणूस होतो आपल्या महाराष्ट्राचं वैभव. स्वामीकडे गेले कीर्तनाला, ऐकलं, मला यायचं आळंदीला, येऊ नको, तुला पोरगी झालेली, मला यायचं. दोघा गुरु शिष्याचं भांडण लागलं आळंदीला, मला राहायचं, राहू नको, राहायचं. मग ते काय म्हणले स्वामी, बंकट स्वामी, चल राहता येणार नाही, राहायचं राहायचं. मग हे म्हण बायकोला माय, तवा घाली इथं माय. भाषा कोणाची? स्वामीची. मला खोलीत बंद करून सांगितलं, भडव्या मुस्काटात मारली माझ्या. मायेच म्हणलो, 2 मिनिटं ऐका, 2 मिनिटं ऐका. मायेच म्हणलो, माझ्या स्वामीला शब्द दिला होता, नाही पुन्हा हात लावला रे बेन्या, नाही हात लावला पुन्हा. अरे सोहळ्यामध्ये सोबत घेऊन गेलो, पावसा पाणी राहुटीमध्ये एका अथुरणावर झोपलो रे बाबा आम्ही, पण मध्ये काठी टाकली, नाही ओलांडली. माझ्या स्वामीला शब्द दिला होता, मायेच म्हणलो. असा कोण आहे जगात की एक मुलगी झाल्यावर बायकोला आई म्हणतो? ते माझे गुरु आहेत, मी त्यांच्या पायाची धूळ आहे. आणि बोलू जरा जाता जाता, आज जो संप्रदाय उभा आहे ना, अशा अनेक महात्म्याच्या त्यागावर आहे, आमच्या सारख्याच्या सोंगावर नाही. त्यांची गौरव म्हणतो. आता गौरव कोणाची आहे? नाथांच्या जन्म आलेले महापुरुष भानुदास महाराज. चाल कोणी लावली? बंकट स्वामीनी. माझ्याकडे कोण कोण आली? माझे गुरु म्हातारबा शिंदे खणेपुरी यांचे कोण आलेले, आणि मग त्यांनी चाल लावलेली आहे. वृंदावनी वेणू कवना चाळा मायवाने, ओ वृंदावनी वेणू कवना चाळा मायवाने. मग पाहता असते राधे, वृंदावनी कवना गाई आल्या, झोगल्या होत्या, फुगल्या होत्या, पोट भरलं होतं, झाला खाली बसल्या, चला रे जेवायला. एक गोपाळ म्हणला, आजचा दिवस कोणता माहितीये की तुला?
म्हणजे हनुमान जयंतीचा अरे आहे काय पण काल्याचा बी आहे ना. सांगू तुला आज आपल्या सोबत कोण आलेलं आहे? जगाचा बाप, जगाचा मालक. आज जेवण नाही करायचं नुसतं, आज काला घ्यायचा आहे. आणा सगळ्या शिदोऱ्या. सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या आणल्या. कोणत्या शिदोऱ्या? पोळ्या नाही, लाडू नाही, मग भावरूपी शिदोरी, श्रद्धारूपी शिदोरी देवाकडे दिली. देवाने एकत्र केली. डाव्या हातावर काल्याचं पात्र घेतलं, उजव्या हातावर काला वागतायत. 33 कोटी देव विमानामधून सोहळा पाहतायत. आणि त्या प्रसंगाचं वर्णन श्रीमद भागवतात आहे. बिभ्रत वेणू जठर पटयो शृंग वेत्रेच्या कक्षे वामे पालमन कमल तत्पलांकुलेषु तिष्ठन मध्ये स्वपरिसुरदो हसनर्वभिसये स्वर्गे लोक कमशते बभजो यज्ञ भुगबाल केले पुंडलिका ज्ञानेश्वर माऊली